या नभाने या भुईला या नभाने या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे. रामराम मंडळी, आदरणीय व्यासपीठ, गुरुवर्य डॉक्टर भास्कर साहेब, आदरणीय गुरुवर्य डॉक्टर माई साहेब, या ठिकाणी आत्ताच गेले डॉक्टर प्रशांत नाईकवाडी साहेब आणि भारत रानरुई साहेब. या चौघांच्या नंतर तिघांच्या नंतर मी काय बोलू आपल्यासमोर, हा मोठा प्रश्न आहे माझ्यापुढे. तर मला सांगताना आनंद होतो की आपण सर्व जी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे ती सेंद्रिय शेतीच्या दिंडीतली मंडळी आहे. सेंद्रिय शेती, निसर्ग शेतीची दिंडी आपण खांद्यावर घेतलेली आहे आणि त्यानिमित्ताने आपण एका विचाराने, एका मनाने या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. तर सेंद्रिय शेतीला, निसर्ग शेतीला भारताची हजारो वर्षाची परंपरा आहे आणि खरी जी शेती सुरू झाली सेंद्रिय शेती, निसर्ग शेती, ती भारतातच झाली. मला या ठिकाणी नम्रपणे सांगावंसं वाटतं, सेंद्रिय शेती म्हणजे काय ते मलाही अजून कळालेलं नाही. एखाद्याने जर सांगितलं की सेंद्रिय शेती म्हणजे हे, कुणी सांगू शकेल? ज्यावर आज व्याख्यान आहे डॉक्टर माई साहेब, ज्यावर आज व्याख्यान आहे, मी शेतकऱ्यांना नम्रपणे विचारतो की सेंद्रिय शेती म्हणजे काय? हा माझा मूलभूत प्रश्न आहे. तर एखाद्या शेतकऱ्याने सेंद्रिय शेती म्हणजे काय हे जर मला सांगितलं तर मी त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करेन. माहीत आहे त्यांच्याजवळ काय होतं, एकतर्फी बोललं जातं, पण आपल्याला संवाद साधायचा आहे. मी एक शेतकरी आहे, मी शास्त्रज्ञ नाही, वैज्ञानिक नाही, मी आपल्यातलाच आहे आणि गेले 43-45 वर्ष झाले माती कोरतो आहे आणि त्या माती कोरता मला जे सापडलं, थोडंसं सापडलं, तर गेल्या 4000 वर्षापूर्वी भारतात उगम झाला सेंद्रिय शेतीचा, नंतर चीनमध्ये झाला, मग जगामध्ये झाला. मी मुळात जातो आहे, मुळापासून आपल्याला कमीत कमी शब्दात, कमीत कमी वेळेत अनुभवाने विषय मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. तर नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरी पर्वतावर गौतम ऋषी राहत होते. तिथे त्यांनी प्रथम सेंद्रिय शेती आपल्या भारतात सुरू केली. ती कशी केली? दिवसातून ते 3 पिकं घ्यायचे. 3 पिकं, आपल्याला आश्चर्य वाटेल की आता एकही पीक निघत नाही आणि ते तोट्यात येतं आणि पाळी कशाची येते आपल्याला माहिती आहे. तर ते 3 पिकं घ्यायचे. त्याला कारण, मूलभूत कारण म्हणजे जमीन त्यावेळेला सजीव होती, बियाणं सजीव होतं, वनस्पती सजीव होत्या, सूर्यप्रकाश उत्तम होता आणि हवामान जे आहे, वातावरण जे आहे ते अतिशय पवित्र होतं. आणि त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसांची मन शुद्ध होती. माणसांची मन शुद्धत्व होती, ती कर्तृत्ववान होती आणि त्यांची श्रद्धा होती, विश्वास होता आपल्या कामावर. तिथून आपल्या सेंद्रिय शेतीला, निसर्ग शेतीला सुरुवात झालेली आहे. आणि हे करत असताना मी थोडक्यात 5 मिनिटात माझा व्यक्तिगत अनुभव सांगतो आणि पुढे येतो. आमचं कुटुंब खूप मोठं, 6 बहिणी 6 भाऊ एकत्र. गावाला पाणी आजसुद्धा 11 किलोमीटरहून प्यायला येतं. गावाला पाणी आजसुद्धा 11 किलोमीटरहून प्यायला येतं. तर म्हणजे पाण्याची किती अवस्था, किती दुर्भाग्य असेल, आपण याची कल्पना करा. हे करत असताना शेती करायची, हे आणि कुटुंब भागवायचं, कुटुंब जगवायचं. तर 75 ते 85 आम्ही सर्व प्रकारची, जी आज 99% शेतकरी शेती करतात त्या पद्धतीची आम्ही केली. भरपूर रासायनिक खतं, भरपूर विषारी औषधं, भरपूर यांत्रिकीकरण, पाण्याच्या पद्धती, हे सर्व आम्ही उपयोगात आणलं. बियाणं वापरलं, ट्रॅक्टर वापरले, पेट्रोल वापरलं, डिझेल वापरलं आणि उत्पादनाचे जे उच्चांक होते 75 ते 85 आम्ही तोडले आणि 85 ते 95 किती खर्च करून उत्पादन आमचं स्थिर झालं.
आणि कुटुंब मोठं असल्यामुळे खर्च आमचा मोठ्या प्रमाणात वाढला. शिक्षणाचा, कपड्या लत्त्याचा, सर्व गोष्टीच्या गरजांचा, स्त्रियांचा, बायांचा सर्व खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आणि तो खर्च तर शेतीवर आपल्याला भागवायचा, शेतीच करायची, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मग हे करत असताना डिझेल, पेट्रोल, इंजिन, त्याचं स्पेअर पार्ट, मजुरी, बियाणं सर्व वाढत गेलं आणि उत्पादन स्थिर झालं 95मध्ये. मग त्यावेळेला आत्ता सुरू झालेले वारे त्यावेळेला 20 वर्षापूर्वी 1997-98मध्ये एक आमच्या पाचोऱ्याला आमच्या कृषी खात्याने सहल काढली, सेंद्रिय शेतीची सहल. त्यावेळेला 50 शेतकरी त्या गाडीत घेतले आणि मला सांगितलं की भाऊ आपण याल तर हे सहल निघेल. मग माझ्या भावाला बरोबर घेतलं. आम्ही पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ आणि खानदेश ज्या ज्या शेतकऱ्यांनी विषमुक्त, रसायनमुक्त शेती केली ती प्रत्यक्ष पाहिली आणि त्यांच्या पायाजवळ बसून विषय समजून घेतला. या पद्धतीने शेती करायची. घरी आल्यानंतर आम्ही संकल्प केला की आपल्या शेतीमध्ये पहिली अतिशय महत्त्वाची गोष्ट सर्व डॉक्टर लोकांनी, तज्ज्ञांनी सांगितलं की सेंद्रिय कर्ब हा आपल्या जमिनीतला कमी झालेला आहे. तो वाढवण्यासाठी मूलभूत तुझं पाशी परी तू जागा बोललाशी, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. तर कोणताही काडी कचरा, पराठ्या, तुराट्या, दसकडं, केळीची पत्ती, ऊसाची पत्ती, पालापाचोळा याला आगकाडी लावायची नाही, याला जाळायचं नाही. आपल्याच शेतीमध्ये हे निर्माण झालेलं याला तिथल्या तिथे कंपोस्टिंग जर आपण केलं तर सेंद्रिय कर्ब वाढतो. हा माझा गेल्या 20 वर्षाचा स्वानुभव आहे. नंतर संकल्प केला की मृदसंधारण आणि जलसंधारण ज्याला आपण म्हणतो, माती शाश्वत विकास म्हणजे काय? मातीचं संधारण, मातीची बांधणी आणि त्याचा विकास म्हणजे शाश्वत विकास. माती, पाणी आणि वनश्री हे शाश्वत या भूतलावर, या पृथ्वीवर सर्व ऋषीमुनींनी, महामुनींनी मान्य केलेलं आहे. आज आपल्याला कल्पना आहे की मातीची अवस्था काय झालेली आहे. युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन युनोने डिक्लेअर केलेलं आहे की दक्षिण आशियातील 43% जमीन ही नापीक झालेली आहे. कल्पना करा, दक्षिण आशियातील 43% जमीन ही नापीक झालेली आहे आणि 53% जमीन भारतातील ही ऑक्सिजनवर आहे, प्राणवायूवर आहे. इतकी दुरावस्था आपण आपल्या अज्ञानाने आणि हव्यासापोटी, लोभापोटी महात्मा गांधींना सोडून ज्या विचाराने आपण काम केलं त्याची दुरावस्था आज आपण सर्व सबंध विश्व भोगतंय. तर यासाठी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती मृदसंधारण. प्रत्येकाने मातीचा कण, जो शेतकरी आपली माती सांभाळेल, जे राष्ट्र आपली माती सांभाळेल, ते त्याचं स्वातंत्र्य सांभाळेल असा माझा अनुभव आहे. एक कणसुद्धा मातीचा शेताच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही आणि दुसऱ्याचंही आपल्या शेतात येऊ द्यायचं नाही असा आम्ही संकल्प केला. म्हणजे मातीचं संधारण केलं. मातीचं संधारण केलं म्हणजे आज आपल्याला अन्न खायला मिळेल. पण मला तर वाटतं की आता तर इथं सुरुवात झालेली, पाण्याची काय परिस्थिती होईल हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर माती अडवली की पाणी अडतं, माती अडवली की पाणी अडतं. आपल्या महाराष्ट्राची 83-84% शेती ही कोरडवाहू आहे. कोरडवाहू शब्दसुद्धा डॉक्टर साहेब, आदरणीय माई साहेब, आदरणीय बॉईस्कर साहेब, कोरडवाहू हा शब्दच नाही हो. कोरडवाहू काहीच येत नाही, कोरडवाहू काहीच येत नाही. हा कोरडवाहू शब्दसुद्धा आपण काढून टाकला पाहिजे असं माझं प्रामाणिकमध्ये गेल्या अनेक वर्षाचं. तर काही ना काही त्याला ओल लागते, काही ना काही त्याला जिव्हाळा लागतो, काही ना काही त्या पिकाला, जमिनीला, मातीला, जीवाणूंना प्रेम लागतं. त्याशिवाय शेती होऊ शकत नाही. तर 83-84% हे ओलाव्यावर चालणारी आपली शेती आहे. देशाची 55-60% शेती ही ह्याच ओलाव्यावर चालणारी आहे. तर हा जो पडणारा अमृताचा थेंब आहे, सांगितलं आपल्याला की 11 किलोमीटरहून पाणी प्यायला येतं. तर हा जो अमृताचा थेंब आहे हा आम्ही झेलण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर साहेब झेलून त्याला त्या जमिनीमध्ये पेरण्याचा प्रयत्न केला.
आणि म्हणून आम्ही आपल्यासमोर आलो. ICRमध्ये आपण माईसाहेब पवारसाहेब आपण ICRच्या कमिटीवर मला घेतलं. या वर्षाचा मागच्या वर्षी 17ला आपण कृषीरत्न अवॉर्डने मला सन्मानित केलं. हे अनेक जे प्रयोग आहे, प्रयोग म्हणजे कसले हो, तुम्ही झाडाखाली बसा, मातीशी बोला, पिकाशी बोला, तुमच्या नदी नाल्याशी बोला, जीवजीवाणूंशी बोला, पशुपक्ष्यांशी बोला. अहो हाच आपला अनुभव आहे आणि तेच आपल्याला शिकवतो. दुसरं निसर्ग हा सर्वात मोठा गुरु आहे. हे अनेक डॉक्टर लोकांनी सांगितलं की निसर्गा इतका मोठा गुरु या पृथ्वीच्या पाठीवर काही नाही. त्यांनी शिकवलं आणि प्रत्येक थेंब तिथल्या तिथे अडवण्याचा प्रयत्न केला, जिरवण्याचा प्रयत्न केला, पेरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काय झालं, मशागती या कमीत कमी प्रमाणात केल्या आणि मशागत करत असताना शेतकरी बंधूंनो उताराला आडवी केली, जुजवी केली, पण उताराला आडवी केली. छोटे छोटे बांध बांधले आणि शेताला बांध शेतकऱ्यांनी आता ठेवलेलेच नाही. पाणी अडवण्याचं, पाणी जिरवण्याचं, जीवाणू वाढवण्याचं, जीवाणूंचं संवर्धन करण्याचं आणि सेंद्रिय घटक, सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं जे मूलभूत स्रोत आहे ते शेताच्या बांधावरची झाडं आणि हे बांध आणि आडवे केलेले बांधारे हे मूलभूत आहे. तर त्या ठिकाणी आम्ही पाणी तर अडवलं. पाणी अडवल्यामुळे काय झालं, शेताच्या बांधावर 1000 लिंबाची झाडं वाढली, बेहडे वाढले, सीताफळं वाढले, चिंची वाढल्या, बोरी वाढल्या, तुमचे उंबर वाढले आणि नदी काठ, नाला काठ आणि शेताचे बांध गेल्या 30 वर्षापासून शेकडं बांबूच्या बेटाने रिच झालेले आहे. याला कारण काय की याचा जो पालापाचोळा आहे तोच आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं मूलभूत काम करतो. आपल्याजवळच आहे, बाहेरून काही आपल्याला आणायची गरज नाही आणि त्यामुळे आपली जीवाणूंची संख्या वाढते, पिकांची संख्या वाढते, सर्व वाढतं. आणि महत्त्वाची गोष्ट, जो वारा येतो, जी हवा येते, जे वादळ येतं ते अडवलं जातं आणि ते अडवले गेल्यामुळे जमिनीची धूप हे सबंध विश्वापुढे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. त्याला कारण काय, प्रचंड महाकाय वृक्षतोड, एक पीक पद्धती, प्रचंड महाकाय वृक्षतोड. शेताच्या बांधावर जे पूर्वजांनी आंब्याची झाडं, बोरीची झाडं वगैरे वगैरेची झाडं होती, रामफळाची झाडं, सीताफळाची झाडं, चिंचीची झाडं ही तोडून त्या ठिकाणी मोकळी केली आणि आडोखा या भूमातेला काही ठेवला नाही. तर तो आम्ही आमच्या शेताच्या चौबाजूने केला आणि त्यामुळे काय झालं की जरी पाणी कमी असलं तर त्या ठिकाणी वर्षभर पशुपक्षी असतात आणि हेच पशुपक्षी त्या शेतामध्ये पिकांवर असलेले कीड, रोग, अळी याचं मोठ्या प्रमाणात नियंत्रण करतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या पशुपक्ष्यांची जी विष्ठा आहे, अनुभवाने बोलतो, पशुपक्ष्यांची विष्ठा आहे, या विष्ठे इतकं मंगल, पवित्र, शुद्ध कोणतंही खत जगाच्या पाठीवर नाही असं आम्ही आमच्या अनुभवाने सांगतो. आपण चैत्र वैशाखामध्ये या आणि आम्ही रसवंतीचा ऊस करतो, कोरडवाहू म्हणत नाही, पण निसर्गाच्या पावसावर जो ऊस करतो तर त्या ठिकाणी चैत्र वैशाखामध्ये जर आपण आले तर अनेक पशुपक्षी त्या ऊसाच्या सावलीमुळे, ओलाव्यामुळे अनेक पशुपक्षी त्या ठिकाणी असतात आणि त्यांची जी विष्ठा पडते, सबंध शेत चुन्याप्रमाणे पांढरशुभ्र झालेलं असतं. हा एक महत्त्वाचा भाग. आणि इतक्या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा चैत्र वैशाखामध्ये 10 जोड मोराच्या आमच्या शेतात असतात. हे करत असताना पुढचा जो भाग येतो आमचा पाणी अडवण्या जिरवण्याचा, जळगाव जिल्ह्यामध्ये लोहारा गाव जलयुक्तमध्ये पहिलं आलं, नाशिक विभागामध्ये जलयुक्तमध्ये दुसरं आलं. ते पहिलं जे यायला पाहिजे होतं पण त्याची कारणं मी सांगत नाही. इतकं दुर्भिक्ष असताना आम्ही आमच्या गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शर्थीचे प्रयत्न केले आणि पाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शेततळे केले, नदीकाठ, नालाकाठ जे कट्टे होते, जवळजवळ 7 नाले, त्या ठिकाणी 40 सिमेंट नाला बांध केले आणि त्याचं खोलीकरण, रुंदीकरण मोठ्या प्रमाणात केलं. आणि विहिरी ज्या आहेत त्या विहिरींचं पुनर्भरण मोठ्या प्रमाणात केलं आणि तो वापसा आणि तो ओलावा त्या ठिकाणी निर्माण झाला आणि विहीर तिथे ठिबक ही आमच्या गावातली संकल्पना झाली. पाणी देशी तुपाप्रमाणे, गावरानी तुपाप्रमाणे पाणी आम्ही वापरण्याचा प्रयत्न करतो. नंतर पीक पद्धतीची जी रचना आहे, नियोजन आहे, आता मोनोक्रॉपिंगचे दिवस संपलेले आहे, एक पीक पद्धतीचे दिवस संपलेले आहे.
तर पीक पद्धतीचं नियोजन करत असताना आम्ही आंतरपीक पद्धती मोठा भाग आहे आंतरपीक पद्धती, मिश्र पीक पद्धती, नुसते आपल्याला मी बुलेट पॉईंट देतो, मुख्य पॉईंट देतो, शेत डोळ्यापुढे ठेवून आपल्याला मी पॉईंट देतो. आंतरपीक पद्धती, मिश्र पीक पद्धती, सापळा पीक पद्धती, आच्छादन, वापसा, हिरवळीची पिकं आणि एक गाय, हे जर शेतकऱ्याने आपल्याजवळच आहे, आपल्याच हातात आहे, आपल्याच मेंदूत आहे, हे जर आपण केलं तर कोणत्याही प्रकारची जर शेती असली तर मला असं वाटतं की त्या शेतीतून त्याला अपयश येणार नाही. निसर्ग त्याला भरभरून देतो, फक्त त्याने मेंदू, मन आणि मनगट वापरण्याची गरज आहे. हे करत असताना आता आंतरपीक पद्धती, मिश्र पीक पद्धती, सापळा पीक पद्धती, आच्छादन, वापसा आणि एक गाय, हे एक पॉईंट विश्लेषण करायला सांगायला बराच वेळ जाईल आणि मी मान्यवरांचा आणि आपलाही तितका वेळ घेत नाही. दुसरा महत्त्वाचा जो भाग आहे, आपल्या मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, खानदेशमध्ये, गुजरातमध्ये, पंजाबमध्ये, हरियाणामध्ये, कर्नाटक, आंध्रमध्ये कापसाचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. मोठ्या प्रमाणात कापसाचं पीक घेतलं जातं आणि त्याच्यावर रासायनिक खताचा आणि विषारी औषधांचा खर्च मोठ्या प्रमाणात होतो. त्यासाठी सर माझं बोलणं झालं की आपण संवाद करून बोलायचं होतं म्हटलं. एक मिनिट, माझं बोलणं झालं की आपण मोकळ्याप्रमाणे विचारा, मला जे कळेल ते मी सांगेल, नाही तर माझे गुरु बसलेलेच आहे इथे. तर कापसाचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. तर ह्या कापसाच्या पिकाला माझे भाऊ आम्ही विचार करतो की ह्या रासायनिक खताचा, विषारी औषधाचा खर्च कसा कमी होईल आणि निसर्गाचं संतुलन ठेवून, पशुपक्ष्याचं संतुलन ठेवून आणि माती सजीव करण्याचा विचार करून काय करता येईल. मग आम्ही असं केलं की 10 ओळी कापसाच्या, 1 ओळ तुरीची, 10 ओळी कापसाच्या, 1 ओळ तुरीची, 10 ओळी कापसाच्या, 1 ओळ तुरीची. आणि ह्या तुरीच्या ओळीमध्ये डॉक्टर भास्कर साहेब, या तुरीच्या ओळीमध्ये 10 मजले उभे केले. 10 ओळी कापसाच्या, 1 ओळ तुरीची आणि त्या तुरीच्या ओळीमध्ये 10 मजले उभे केले. खानदेशामध्ये हे आहेच, हे काही नवीन नाही, हे काही नवीन नाही. आपले प्रयोग साऱ्या जगाला लाईट दाखवणार आहेत. आणि याला कारण म्हणजे तुम्ही आमचे विद्यार्थी आहात, तुम्ही लाईट पेटवला तो साऱ्या देशात फिरवला. तर हे 10 मजले उभे केले, हे काही नवीन नाही. हे आपले वाड वडील, आजोबा पंजोबा हे करत होते, पण आपण या 50, 60, 70 वर्षामध्ये विसरून गेलो. या तुरीच्या ओळीमध्ये, एकाच ओळीमध्ये काय केलं, आपण मिसळ खातो त्याप्रमाणे 9-10 बियाणे, 12 बियाणे एकत्र केले, त्याची मिसळ केली. आणि ज्याप्रमाणे आपण फुलीवर कापसाची लागवड करतो त्याप्रमाणे फुलीवर या 10 बियाण्यांची आम्ही लागवड केली. पहिला मजला जो आहे तो मटकीचा मजला आहे, दुसरा चवळीचा आहे, तिसरा तुरीचा आहे, चौथा बाजरीचा आहे, 5वा राळ्याचा आहे, 6वा भगरचा आहे, 7वा मक्याचा आहे, 8वा आंबाडीचा आहे, नंतर हुरड्याचा आहे. असे 10-12 मजले आम्ही त्या एकाच लाईनमध्ये, तुरीच्या लाईनमध्ये उभे केले. याला कारण काय? पावसाचे नक्षत्र 8, त्यातले 6 आता दिवसावर आले, तासावर आले. आणि प्रत्येक वेळेला निसर्ग बदलतो, पाऊस कमी अधिक पडतो आणि गवतसुद्धा 15 दिवसातून बदलतं, महिन्यातून बदलतं, 2 महिन्यातून बदलतं, 3 महिन्यातून बदलतं. गवताचे सुद्धा बदल होतात. आणि हेच गवत जन्माला येऊन त्या ठिकाणी त्या भूमातेवर आच्छादन करतात आणि रोग किडी आळीला खाऊ घालतात. तर या ठिकाणी ज्या नक्षत्रामध्ये जी कीड पडेल, जी आळी पडेल, त्या वेळेला ह्या 10 मजलीमध्ये एकाच वेळेला ही 10 मजली फ्लॉवरिंगवर येत नाही, शेंगा परिपक्व होत नाही, वेगवेगळ्या अवस्थेमध्ये ते परिपक्व होते, वेगवेगळ्या अवस्थेमध्ये फुलते. त्याच वेळेला निसर्गामध्ये कीड, रोग, आळीसुद्धा एकाच वेळेला सारखी पडत नाही, तीही टप्प्याटप्प्याने पडते. तर ह्या निसर्गातल्या आळीला, किडींना खाण्यासाठी या 10 मजलीमध्ये आपण व्यवस्था करून ठेवतो. म्हणजेच शेतकरी बांधवांनो, आपलं जे पीक आहे, कापसाचं पीक हे शाबूत राहतं
आणि कमीत कमी खर्चामध्ये निसर्गाचं संतुलन ठेवून पशुपक्ष्यांना जगण्याचा अधिकार देऊन आपल्या पत्रामध्ये पीक मिळतं. आणि शेताच्या बांधावर वनभिंती केलेल्या आहे. वारा आला तर हे पशुपक्षी त्या ठिकाणी बसतात. राळ्याची दोंडं हलतात, भगरची दोंडं हलतात, ज्वारीची कणसं हलतात आणि या पशुपक्ष्यांना टिपण्यासाठी त्या ठिकाणी येतात. त्याच वेळेला ते कोणती आळी असो, आता आळींचे प्रकार डॉक्टर नाईकवाडींनी केले, ती आळी खाण्यासाठी त्यांना मिळते. हा एक आम्ही छोटासा लहानतल्या लहान अनुभवातला हा एक प्रयोग केला. आणि दुसरा एक 2 मिनटात सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. ऊस 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 संबंध देशामध्ये 4-5% शेती ऊसाखाली, बागायतीखाली किंवा इरिगेशनमध्ये आहे. परंतु 4-5% शेती म्हणू आपण, पण पाणी जवळपास 70 ते 75% पाणी हा एकटा ऊस पितो. आम्ही चुकीच्या पद्धतीने, अज्ञानामुळे, राक्षसी उपशामुळे ज्या वेळेला पाणी होतं त्यावेळेला 20-20 एकर ऊस केला. स्वतः गुऱ्हाळ चालवले, 5-5 हजार भिली गुळाची पाडली, 5-5 हजार 30-30 एकरला मोसंबीचं पीक घेतलं, केळी घेतल्या. आणि सांगायचं का आपल्याला की पाणी संपलं, भूगर्भातलं पाणी आम्ही संपवलं. त्यासाठी 23 विहिरी केल्या, 90-100 एकरला आम्ही ड्रीप केलं. वडिलांनी 60 एकर जमीन दिली. डॉक्टर साहेब त्याच घामावर, त्याच कष्टावर आम्ही पाचीसाई भावाने पुन्हा 65 एकर जमीन घेतली, निष्ठा ठेवून त्या मातेशी घेतली आणि तिला फुलवण्याचा प्रयत्न केला. तर त्या ठिकाणी पाणी संपलं. मग काय करायचं? शेतीशिवाय दुसरं काही करायचं नाही. नम्रपणे सांगतो, रात्री झोपताना शेती, सकाळी उठल्याबरोबर शेती. दुसरा विचार आमच्या भावांच्या आणि आमच्या डोक्यामध्ये कोणताही नसतो. मग केलं काय? केळी गेली पाणी नसल्यामुळे, मोसंबी गेली पाणी नसल्यामुळे. मग आता ऊस करायचा. तर तो कसा करायचा? जो निसर्गाचा पाऊस पडतो जून जुलैमध्ये, आणि ज्या ठिकाणी आपल्याला ऊसाचं नियोजन करायचं आहे त्या ठिकाणी त्या जमिनीला राजमल्ल किचनप्रमाणे, RL प्रमाणे, बापनाप्रमाणे आम्ही श्रीमंत करतो. त्या जमिनीला इनरिच लँड टू इनरिच युअरसेल्फ, इनरिच लँड टू इनरिच युअरसेल्फ. जमिनीला तुम्ही श्रीमंत करा, तुम्ही श्रीमंत व्हा. हा कित्ता आम्ही मनाशी घेतला. आणि ज्या ठिकाणी ऊस करायचा त्या ठिकाणी ग्रेडिंग पद्धतीने 8-10 विहिरींचं पाणी एकत्र आणतो. जगायचं आहे. त्या ठिकाणी पाणी ग्रेडिंग पद्धतीने आणलं. आणि उन्हाळ्यामध्ये गुरं ढोरं, शेळ्या मेंढ्या, आमचा जो बैल आहे, गाई आहेत, गुरं ढोरं, त्या ठिकाणी बसावून करतो. मेंढ्यांची बसावून करतो. आणि त्या जमिनीला श्रीमंत करतो. आणि लोभ हव्यास 2 पिकं 3 पिकाच्या आम्ही भानगडीत पडत नाही. जमिनीला विश्रांती देणं शेतकरी विसरूनच गेला आहे. तर आम्ही तिला विश्रांती देतो. आणि ती विश्रांती दिल्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही मृत सऱ्या दक्षिण उत्तर पाडतो. दक्षिण उत्तर सऱ्या पाडल्यानंतर त्या ठिकाणी घरचंच बियाणं असतं. ते घरचंच बियाणं जीवामृताची स्लरी टाकून आम्ही घरचं बियाणं त्या ठिकाणी लागवड करतो. आणि माती ओटून देतो. प्रार्थना दयाघना, महानोरदादांच्या कविवर्य महानोरदादांच्या शब्दामध्ये प्रार्थना दयाघना, आम्ही त्याला नमस्कार करतो. आणि आनंदाची गोष्ट, 8 दिवसातून, 12 दिवसातून, 15 दिवसातून पाऊस पडत असतो. आणि जो कोंब त्या जमिनीतून वर येतो त्याचं वर्णन करायला डॉक्टर साहेब बालकवी पाहिजेत किंवा बहिणाबाई चौधरी पाहिजे किंवा महाकवी महानोरदादा पाहिजे. त्यांनी त्या सरत गरत बिना पाण्याच्या मातीतून नुसत्या ओलाव्यावर जो कोंब उगून येतो त्याचं त्यांनी वर्णन करावं. आणि 2.5 बाय 2.5, 3 बाय 3वर आम्ही त्या सऱ्या काढतो. मध्ये 5 फुटाचा 4 फुटाचा पट्टा सोडतो. आणि त्या पट्ट्यामध्ये सुद्धा उडीद, मूग, टवळी, ढेंचा, ताक, भुईमुग ही पिकं आम्ही घेतो. आणि 4 महिन्यापर्यंत त्याला पाणी देत नाही. ज्या वेळेला पाणी होतं, या 4 सऱ्या झाल्या, या सरीला पाणी, या सरीला पाणी, मधल्या सरीला पाणी नाही. म्हणजे ऊस जर 5 एकर असला तर आम्ही फक्त 2.5 एकरला त्याला झुळझुळ पद्धतीने, जुजबी पद्धतीने 15 दिवसातून 3 आठवड्यातून पाणी देत होतो. आता ड्रीप असल्यामुळे गेल्या 20 वर्षापासून ड्रीपवर आम्ही तो ऊस घेतो. आणि 9व्या-10व्या महिने तो ऊस
तोडणीसाठी आणतो आणि गेल्या 30-35 वर्षापासून हा ऊस आम्ही रसवंतीला देतो. विषमुक्त रसायनमुक्त ऊस आम्ही जामनेर, पाचोरा, जळगाव आणि खेडेपाडे या ठिकाणी आम्ही तो ऊस देतो आणि त्याचा आम्हाला सात्विक आनंद आहे. आणि भावसुद्धा आपल्याला सांगतो, कारखाना जो देत असेल आपल्याला माहिती आहे, पण कमीत कमी 5,000पासून तर 6,000पर्यंत त्या ऊसाला आम्हाला टनाला भाव मिळतो. आणि त्याचे जे वाढे, गुरंढोरं आमच्याजवळ गाई आहेत, बैल आहे, त्यांना ते वाढे खायला मिळतात. आणि खोडवा जो आहे तो खोडवा आम्ही फक्त 3 पाण्यामध्ये घेतो. किती पाण्यामध्ये? 3 पाण्यामध्ये. मेच्या शेवटच्या आठवड्यात एक पाणी देतो, नंतर ऑक्टोबरमध्ये एक पाणी देतो आणि डिसेंबर जानेवारीमध्ये एक पाणी देतो. याला कारण काय की ऊसाची पत्ती आम्ही जाळत नाही. ऊसाची पत्ती त्या ठिकाणी असते, आच्छादन मल्चिंग त्या ठिकाणी असतं आणि तो ऊस बिना निंदणीने, बिना मशागतीने, काही न करता शून्य खर्चावर तो ऊस आम्हाला 20-25 टनापर्यंत मिळतो. आणि त्याचा जो भाव आहे 4,000 ते 5,000, 6,000 रुपये टनापर्यंत मिळतो. काय पाहिजे आपल्याला? काही न करता त्या ऊसाचं उत्पन्न आम्हाला मिळतं. तर तेच मला सांगायचं आपल्याला नम्रपणे की हा शेतीचा फार मोठा विषय. फळबागा केल्या म्हणजे जवळजवळ 40 पिकावर आम्ही आजपर्यंत प्रयोग करत आलो आणि शेवटी या पद्धतीने कापूस आहे, ऊस आहे आणि आपली परंपरेची ज्वारी, बाजरी, उडीद, मूग, चवळी, तीळ ही पिकं आम्ही घेतो आणि जगण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी चौथ्यांदा मला ॲग्रोव्हिजनने आमंत्रित केलं आणि सेंद्रिय शेतीतील दिंडीतील सर्व संत सज्जनांचं दर्शन मला घडवलं. मी ॲग्रोव्हिजनच्या संयोजकांचा, आयोजकाचा आभारी आहे आणि आपली सर्वांची रजा घेतो आणि माझे 2 शब्द. किसी को कोई प्रश्न? एक मिनिट जरा. सगळ्यांनी मला प्रश्न विचारतात, सांगतात की आपली पुस्तकं कुठे मिळतात. आमचा प्रत्येक प्रदर्शनामध्ये देशातल्या पहिल्या नंबरचा स्टॉल असतो. इथेही स्टॉल नंबर 1 आहे आणि मी जे बोललो त्याच्यापेक्षा 100 पटीने त्याच्यामधले अनुभव पाहून तुम्ही प्रयोग करू शकाल आणि मला तुम्ही सांगाल आणि ते मला कळेल तुमच्या स्वप्नात काय घडलंय ते. आपले संत बोलून गेले, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. त्यावर जगद्गुरु तुकाराम महाराज बोलले, शुद्ध बीजा पुडीस फळे रसाळ गोमटी. याचा अर्थ असा होतो, आमच्या भारतीय शेतकऱ्यांमध्ये ते कापसाचं तुम्ही सांगितलं, कापसाचं बियाणं पहिले पारंपरिक होतं, त्याच्यानंतर विदेशी कंपनीचं बियाणं भारतात कसं आलं. याचं कारण असं झालं, भारतीय सरकारनं किंवा तुम्ही त्या विद्वान लोकांनी सरकारला ओपिनियन दिले नाही. हॅलो साहेब, मी शेतकरी या नात्याने बोलतो, अभ्यासपूर्वक बोलतो, जगातले 10 देश पाहून आलो आहे मी, माझे अनुभव आहे. पण एवढं असून बी भारतातल्या शेतकऱ्यातले आपण जेव्हा इंग्रजीमध्ये बोलला, किती शेतकऱ्याला इंग्रजी कळली हे मला माहीत नाही. पण ज्या देशामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती समोर आहे, समृद्ध आहे, त्या देशामध्ये त्या शेतकऱ्याला त्या शेतीबद्दलचं प्राथमिक माध्यमिक शिक्षण आहे, भारतामध्ये नाही आहे. दुसरी आणखी महत्त्वाची गोष्ट, आता चायनाने एक प्रोडक्ट आणलं, मी ॲग्रोवनले वाचलं, तुम्हाला माहिती असेल, जे माणसाच्या शरीराला लागणारं जे प्रोटीन आहे ते प्रोडक्ट त्या चायनानं त्या देशातल्या लोकांसाठी आणलं, त्याला प्रशिक्षण दिलं, 6-6 महिन्याचं प्रशिक्षण दिलं. आपण 1-2 दिवस 5 दिवस ॲग्रोव्हिजन ठेवतो, त्याच्यामध्ये शेतकरी इतका काही तज्ज्ञ बनणार नाही. म्हणून जोपर्यंत भारतातल्या प्राथमिक माध्यमिक शिक्षणामध्ये शेतीबद्दल शिक्षण राहणार नाही, तोपर्यंत त्याला हे सगळं कळणार नाही. आता कोणत्या बी शेतकऱ्याला कोणतं बी फळ, कोणत्या बी पिकं कोणत्या तापमानात घ्यायचे, कोणते फर्टिलायझर वापरायचे, का वापरायचे, तुमच्या एका पुस्तकानं होणार नाही. याला प्राथमिक माध्यमिक शिक्षण द्यावे लागणार आहे. हे ओपिनियन सरकारला आम्ही दिलं पाहिजे. कारण या देशातला सुशिक्षित माणूस जोपर्यंत प्रतिकार करणार नाही, चांगलं सांगणार नाही, शिक्षण घेणारे लोक आपण, शिक्षण म्हणजे तर्क करणे आणि त्याच्यातलं चांगलं वाईट सांगणे, सरकारला सांगणे, प्रबोधन करणे, त्याच्या बादच भारतीय शेतकरी हा समृद्ध होईल, तेव्हाच जगाच्या पाठीवर हा विकास करेल आणि विकासात होईल आणि पॉवरवाला एक भारत बनेल अशी मी आशा करतो. साहेब, तुम्ही मगाशीपासून सांगून राहिले, मी पण शेतकरी आहे, तुम्ही पण शेतकरी आहे का नाही मला माहीत नाही, शेतकरीच आहे मी. पण आता एक महत्त्वाची गोष्ट, नाबार्ड या संस्थेमध्ये भारतीय शेतकरी हा तिथं प्रतिनिधी नाही आहे. नाबार्ड हे बँकेचे पतधोरण, कर्जाचे पतधोरण जाहीर करते
आम्ही कुठं आम्ही 70 वर्षापासून किती डाव कच्चा माल विकतो. कच्चा माल म्हणजे कापूस कच्चा माल आहे, सोयाबीन कच्चा माल आहे, ऊस कच्चा माल आहे. जोपर्यंत आम्ही कच्चा माल विकणार नाही, पक्का माल विकणार नाही, तोपर्यंत मालक होणार नाही, तोपर्यंत आम्ही समृद्ध होणार नाही साहेब. बस मी एवढं बोलतो, थांबतो. हे सगळं पुस्तकांमध्ये लिहिलं नाही. सरकारला सांगितलं, शरद पवारला सांगितलं, नितीनजींना सांगितलं, गडकरीला. आणि साहेब आम्ही राजकारणावर बोलत नाही, आम्ही राजकारणावर बोलत नाही. सूत्रधार आहेत त्यामुळे याच्यातलं कारण तुमच्या शिकलेल्या माणसाने शेतकऱ्याला चांगली दिशा, योग्य मार्गदर्शन दिलं नाही. शिकलेल्या माणसांना देश बुडवला असं मी म्हणत नाही. हमें पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया असं बाबासाहेब आंबेडकर बोलले होते. बरोबर आहे. हमारे अगले वक्ता हैं सरिपुत लाडगे साहब, जो कि असिस्टेंट प्रोफेसर टेक्निकल ऑफिसर डायरेक्टर ऑफ एक्सटेंशन एजुकेशन माफसू नागपुर से हैं. मैं उनसे निवेदन करता हूं कि हमारे शेतकरी बंधु का मार्गदर्शन करें. धन्यवाद सर. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय माई सर, पाटील सर, बावस्कर सर. पाटील सरांनी आपली सुरुवात करताना सांगितलं होतं की 4 महत्त्वाची व्यक्ती बोलून गेल्यानंतर आता माझ्याकडे बोलण्यासाठी नाही आहे. आणि त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्यामधनं मी एक म्हणजे एक विद्यार्थी म्हणून मी सांगतो की मला पण त्याच्यातनं भरपूर ज्ञान भेटलेलं आहे सर. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की विद्यार्थी बनूनच आपण ह्या सेंद्रिय शेतीकडे पाहायला हवं, तर त्याच्यामध्ये ह्या माध्यमातून मी आज जे तुम्हाला माझं जे छोटंसं ज्ञान आहे मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे किंवा आपण एकमेकांसोबत शिकू कदाचित. तर ते आहे की सेंद्रिय पद्धतीचं जेव्हा तुम्ही शेती करता त्याच पद्धतीनं सेंद्रिय पद्धतीचं तुमचं आधुनिक पद्धतीने म्हणा किंवा सेंद्रिय पद्धतीने म्हणा पशुसंवर्धन कशा पद्धतीने करता येईल. आदरणीय सरांनी आताच बोलताना सगळ्यांनी सांगितलं की सेंद्रिय शेतीमध्ये बाकीचं सगळं आहे आणि सोबत एक गाय नक्की आहे. तर जी एक गाय नक्की आहे किंवा गायीचा समावेश त्या सेंद्रिय शेतीमध्ये आहे, तर त्या गायीचं उत्पादन घेत असताना आपण त्याच्याबद्दल कधीच विचार नाही करत की त्या गायीचं जे दूध आहे त्या दुधाला आपण सेंद्रिय प्रमाणीकरण करू शकतो का, त्या दुधाला आपण सेंद्रिय म्हणू शकतो का, त्याच्यासाठी आपल्याला काय गरज लागणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत ज्या आपल्याला माहिती करून घेण्याच्या आहे गरजेच्या आहेत. त्या संदर्भात मी एक परिचय म्हणून मी तुमच्यासोबत सांगेल की सेंद्रिय पद्धतीचं जेव्हा आपण विचार करतो त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे गायी असणं महत्त्वाचं आहे. जसं सर्वांनी सांगितलं की सेंद्रिय पद्धती म्हणजे तिथं मिश्र पद्धतीचा अंतर्भाव आहेच. मिश्र पद्धती म्हणजे जिथं की शेतीसोबत पशुपक्षी देखील आपण संवर्धित करतो. तर जेव्हा आपण प्राण्यांचा विचार करतो, पक्ष्यांचा विचार करतो, गाई म्हशींचा विचार करतो, तेव्हा आपल्याला हे ध्यानात द्यावं लागेल की शेतीसोबत पूरक असणाऱ्या ह्या गाई म्हशी कोणत्या आहेत. सुदैवाने आपण जर विचार केला, आपण सर्व महाराष्ट्रातले होतो आणि आपण सर्वांनी बोलताना आपल्या प्रकार पद्धतीने सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातला आपला जी काही शेती आहे ती स्वतःच एनरिच्ड शेती आहे, स्वतःच एक समृद्ध अशी शेती आहे. आणि तशाच पद्धतीनं महाराष्ट्रातील पशुधन देखील हा एक समृद्ध वारसा असणारा पशुधन आहे. जर आपण साधारणतः विचार जरी केला तर गायींच्या जाती जरी विचार केला आपण तर साधारणतः 5 गायींच्या जाती एकट्या महाराष्ट्रात आहेत. आपण जिथं आहोत सध्या आपण नागपूरमध्ये, तिथं गवळाऊ नावाची गाय आहे. नंतर सर जिथून खानदेशातनं आलेले आहेत तिथं डांगी आहे, खिलार आहे. मराठवाड्यांचा सरांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्याचा, ज्याच्यामध्ये की लालकंधारी नावाची गाय आहे, ज्याच्यामध्ये की देवणी नावाची गाय आहे. ह्या 5 गायी तर आपल्या स्थानिक पद्धतीच्या गायी आहेत ज्या सेंद्रिय पद्धतीने तुम्हाला वारगवताना अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला त्याचं संगोपन करता येईल. याच 5 गायींसोबत जर आपण विचार केला तर ह्या महाराष्ट्रामध्ये अजून 2 प्रमुख महत्त्वाच्या गायी आपल्याला भेटतात. त्या म्हणजे एक गीर गाय आहे ज्याला आपण राजस्थानी किंवा काठियावाडी गाय म्हणतो, आणि दुसरी म्हणजे ह्या CP बेरार किंवा मग सेंट्रल प्रॉव्हिन्समध्ये जी गाय मोठ्या प्रमाणात आढळते ती म्हणजे सहिवाल गाय. आणि आता तुम्ही इथं आहात तर अनायासी तुम्ही पशुदालनामध्ये जर गेलात तर ह्या सर्व गायींच्या जातींचं तुम्हाला तिकडे एकसाथ दर्शन होऊन जाईल. म्हणजे गवळाऊ असेल, खिल्लार असेल, सहिवाल असेल, गीर असेल, थारपारकर असेल, डांगी असेल, ह्या सर्व गायी तुम्हाला तिथं पाहायला भेटतील. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पशुसंवर्धनाचा वारसा आहे आणि त्या पशुसंवर्धनाचा जर आपण व्यवस्थित पद्धतीने वापर केला तर आपली सेंद्रिय शेती
फक्त सेंद्रिय शेतीच्या मालासोबत नाही तर सेंद्रिय दुधाच्या माध्यमातून देखील समृद्ध करू शकतो. मध्यंतरीच्या काळामध्ये नाईकवाडे सर बोलताना बोलून गेले की जमिनीचे पत खराब झालेले आहे, त्याच्यानंतर माणसांचं आरोग्य खराब होतं आहे. लोकांच्या आरोग्यामध्ये त्यांनी उदाहरण देताना सांगितलं ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक आणि बाकीच्या गोष्टी. आणि आता वारंवार तुम्ही जेव्हा सेंद्रिय शेतीचा विचार करता, सेंद्रिय पद्धतीचा विचार करता, तेव्हा तुम्हाला लक्षात येत असेल की आपल्याकडली जी उत्पादनं आहे, जे दूध असेल, दही असेल, कर्ड असेल, ह्या पद्धतीचं जे उत्पादन आहे त्याच्यातनं जर आपण आपला आहार संतुलित केला तर हे जे डिसिजेस त्यांनी ही जी आजार जी त्यांनी सांगितली ही प्रामुख्याने आजार नाही आहेत, ही आजाराची एक लक्षण आहेत असं म्हटलं तरी चालेल. ज्याला आम्ही डॉक्टर म्हणून आम्ही त्यांना काय सांगतो की ही जी आजार नाही आहेत ही लाईफस्टाईल डिसिजेस आहेत. लाईफस्टाईल म्हणजे आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळं उद्भवणारी डिसिजेस आहेत. आणि ह्याचा जर आपल्याला रोकथाम करायचं असेल तर सेंद्रिय पद्धतीचा माल आपल्याला तयार करावा लागेल आणि त्याच्यामध्ये दूध देखील तयार करावं लागेल. ह्या झाल्या फक्त गाईच्या जाती. जर आपण विचार केला तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 3 महत्त्वाच्या म्हशीच्या जाती देखील आहेत. सर जिथून आलेले आहेत तिकडे पंढरपुरी म्हैस आहे, आपण जिथं उभा आहोत तिथं नागपुरी म्हैस आहे. मराठवाड्यामध्ये मराठवाडी जी जातीची म्हैस आहे ती देखील आपल्याकडे चांगलं दूध देणारी म्हशी आहेत. म्हणजे आपल्याकडे गायी आहेत, आपल्याकडे म्हशी आहेत. आणि याच पद्धतीने जसं सांगितलं की उस्मानाबादी शेळी असेल किंवा संगमनेरी शेळी असेल, ह्या देखील आपल्याकडे असणाऱ्या पशुधनाचा एक मोठा वारसा आहे. आता वळायचं म्हणजे की सेंद्रिय पशुसंवर्धनामध्ये किंवा सेंद्रिय दूध निर्मिती जर करायची असेल तर आपल्याला गायी कोणत्या निवडायच्या आहेत. तर ह्या तर मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे स्वतंत्र आपल्या स्वतःच्या चांगल्या गायी आहेत. आणि ह्या गायी आपण का निवडायच्या? कारण ह्या गायी आपल्या हवामानाशी एकरूप झालेल्या आहेत. यांच्याशी आपल्याला वेगळं व्यवस्थापन करायची गरज नाही, यांची वेगळी व्यवस्था ठेवायची गरज नाही. ह्या आपल्याच गायी असल्यामुळं आपल्या वातावरणात चांगल्या राहू शकतात, आपल्या वातावरणात त्या चांगल्या तग धरतात, आपल्या वातावरणात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली आहे, त्याच्यामुळे त्या बिमारही होत नाहीत. आणि अशा पद्धतीचं जर आपण एक प्रोडक्शन सायकल जर केली तर आपल्याकडे चांगल्या दर्जाचा दूध निर्मिती आपल्याकडे सहज होऊ शकते. तर ही दूध निर्मिती आपण कशासाठी करायची? मला बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न येतो की सर दुधाला भाव नाही आहे आणि त्याच्यामुळं दूध उत्पादन करण्यामध्ये कोणाची इच्छा नाही आहे. पण जर तुम्ही कुठलाही पेपर वाचून घ्या, ॲग्रोवन असेल किंवा लोकमत असेल किंवा हितवाद असेल किंवा कुठलंही असेल, सध्या हल्ली तुम्हाला बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे ना दुधाच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स येतात. त्या ॲडव्हर्टाइजमेंट्स म्हणजे ऑर्गॅनिक मिल्क किंवा मग आपण त्याला डिसीज फ्री मिल्क किंवा मग त्याला आपण हॅपी काऊ मिल्क किंवा मग त्याला आपण स्वच्छ दूध अशा पद्धतीने ह्या ॲडव्हर्टाइजमेंट्स चालू आहेत. आणि याचा जर रेट जर बघितला, मी तुम्हाला 2 उदाहरण देतो. इथेच आपल्या नागपुरामध्ये असे 2 फार्मर्स आहेत. आता एक फार्मर, त्यांचा सत्कार माझ्या मते परवाच्या दिवशी होणार आहे, श्री रविप्रकाश कोरडे. त्यांनी आपल्या शेतीमध्ये जे प्रयोग केलेले आहेत त्या नियर अबाउट मी त्याला म्हणेल की पूर्णतः ऑर्गॅनिक नाही पण क्लोज टू ऑर्गॅनिक. जसं सरांनी सांगितलं की ऑर्गॅनिक ॲज सच आपल्याला होत नाही, पण ॲटलिस्ट विषमुक्त जे आहे क्लोज टू ऑर्गॅनिक आहे ते आपण करू शकतो. त्याच पद्धतीने आपण जर न्यूजपेपरचा विचार केला तर आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट दिसते की दुधाचं जी भाव आहे तो दुधाचा पर लिटर भाव साधारणतः 100 रुपयापर्यंत आहे. इथं एक नाव नाही घेत पण आता सांगायला हरकत नाही, मूर्ती फार्मचं तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट बघितली असेल. मूर्ती फार्मच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्हाला लिहिलेलं आहे की सेंद्रिय पद्धतीचं जर गाईचं दूध असेल तर त्याची पर लिटर कॉस्ट 100 रुपये आहे. म्हणजे जी लोक आपल्याला म्हणतात की आपल्याकडे दुधाला भाव नाही आहे, तर ती दुधाला जो भाव आहे तो आपण ऑर्गॅनिक ॲनिमल हजबंड्रीकडनं किंवा ऑर्गॅनिक मिल्क प्रोडक्शन सिस्टीमचा वापर करून सहज घेऊ शकतो. आपल्याला याला करावं काय लागेल? अर्थात आपल्याकडे ऑर्गॅनिक प्रोडक्शन करणारे बरेच शेतकरी आहेत. आणि ऑर्गॅनिक प्रोडक्शन करणारे बरेच शेतकरी म्हणजे त्यांची शेतीची जमीन जी आहे ही सर्टिफाईड ऑर्गॅनिक आहे आणि त्या जमिनीमध्ये उगवणारा चारा हा देखील सर्टिफाईड ऑर्गॅनिक चारा असेल. म्हणजे आपली जी सगळ्यात महत्त्वाची गरजा आहे त्या 2, जनावरं कोणती घ्यायची तो प्रश्न सुटला, कारण आपल्याकडे चांगली जनावरं आहेत, चांगली तग धरणारी जनावरं आहेत. आणि दुसरी म्हणजे तुम्ही सर्वजण ऑर्गॅनिक प्रोडक्शन सिस्टीममध्ये विश्वास ठेवणारे शेतकरी आहात. त्याच्यामुळे तुमच्याकडे जमिनी आहेत ज्या ऑर्गॅनिकली ऑलरेडी सर्टिफाईड आहेत. त्याच्यामुळं त्याच्यामधला जो चारा असणार आहे तो पूर्णतः ऑर्गॅनिक आहे. पशुसंवर्धनामध्ये ह्या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या लागतात. एक तर चांगल्या प्रतीचं जनावर आणि दुसरं म्हणजे चांगल्या प्रतीचं खाद्य, आणि ते दोन्ही तुमच्याकडे सुदैवाने उपलब्ध आहेत. मग राहिला प्रश्न त्याच्या मॅनेजमेंटचा किंवा मग व्यवस्थापनाचा. मी जसं आत्ता सांगितलं की ह्या आपल्याच
प्रदेशातल्या, आपल्याच एरियातल्या, आपल्याच भागातल्या गायी असल्यामुळं हे त्यांचा इथं ॲडजस्टमेंट चांगली आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्यावर रोगराईचं प्रमाण नसतं. त्यांच्यावर रोगराई जर झाली तरी ते फार म्हणजे फार कमी प्रमाणात त्यांच्यावर रोग होतो. आणि त्याच्यामुळं ह्या ताटक असणाऱ्या ज्या गाई म्हशी आहेत त्यांचा जर आपण वापर केला दूध निर्मितीसाठी, तर त्यांचं मॅनेजमेंट देखील आपल्याला जास्त अवघड पद्धतीनं करायची गरज नाही. आपण ज्या बाहेरून आणलेल्या गायी आहेत त्यांचं मॅनेजमेंट करायला आपल्याला भरपूर खर्च लागतो. त्या खर्चामध्ये सगळ्यात महत्त्वाचा खर्च म्हणजे आपल्या शेडवर लागतो. आणि आपल्या जर देशी गायींचा विचार केला तर आपल्या देशी गायींमध्ये आपण कुठेही खेड्यापाड्यात जरी आज जाऊन बघितलं तर तिथं फार प्रशस्त असे गोठे नाही आहेत. त्यांना आजही पशुपाड्यामध्ये मोकळ्या जागेमध्ये बांधलेलं असतं किंवा मोकळ्या जागेमध्ये सोडलेलं असतं. आम्ही मागच्या 7-8 वर्षापासून हा विचार करतोय की जनावरांसाठी मुक्त गोठा संचार पद्धतीचा कसा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि त्या माध्यमातून फक्त जनावरांचं उत्पादन नाही तर ती शेती जी आहे ही निसर्गाच्या समरूप आणून त्याला नैसर्गिक शेतीमध्ये कसं परिवर्तन करता येईल आणि त्या माध्यमातून मुक्त गोठा संचार पद्धतीचा जर वापर केला तर आपली ही सर्व जनावरं सहज साध्या पद्धतीने छोट्या जागेमध्ये चांगल्या पद्धतीने राहू शकतात. आणि सुदैवाने आजही मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा थोड्या बहुत प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील असेल, चराईचे क्षेत्र आहेत उपलब्ध. त्या क्षेत्राचा वापर केला आणि आपल्या जनावरांना आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या उपलब्ध जागेमध्ये जर आपण मुक्त संचार गोठा पद्धतीमध्येच ठेवलं तर आपल्याला मॅनेजमेंटमधला जो मेजर खर्च आहे तोही कमी होईल. आणि मुक्त गोठा पद्धतीचा वापर करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की ही पद्धत जी आहे ही सेंद्रिय शेती किंवा मग वैज्ञानिक शेतीच्या समरूप आहे आणि ती पद्धत आपण आपल्या पूर्वजापासून आपण वापरत आलेलो आहोत. आपल्याला फक्त गरज आहे की त्या शेतीच्या पद्धतीला, त्या पशुसंवर्धनाला परत नवीन वैज्ञानिक जोड देऊन बघायला पाहिजे. आता आपल्याला गरज आहे की फीड आहे, मॅनेजमेंट आहे आणि तुमचं जनावरं देखील आहेत. आणि आता राहिला प्रश्न तो की मालाची उत्पादन केल्यानंतर मागणी काय. तर मागणीचा असा विचार आहे की आज जे मी तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट सांगितली त्यांना आता जर फोन करून विचारलं तर ते म्हणतात की सर हमारे पास अभी इसके बाद ऑर्डर लेने के लिए जगह नहीं है. आमच्याकडे जेवढा स्टॉक आहे तेवढा आमच्याकडे माल पुरवला जातो. आणि आजही नागपूर जिल्ह्यामध्ये आम्हाला बऱ्याच प्रमाणात लोकांची मागणी येते की सर आम्हाला गवळाऊचं गाईचं दूध हवं आहे, सर आम्हाला गीर गाईचं दूध हवं आहे, सर आम्हाला लालकंदारी किंवा देवणी गाईचं किंवा देशी गाईचं दूध हवं आहे. आणि अशी जर मागणी येत असेल समोरून तर आपल्याला हे एक चांगली अपॉर्च्युनिटी, ही एक चांगली संधी आहे की आपण सेंद्रिय शेतीसोबतच सेंद्रिय दूध निर्मिती करावी आणि त्याचा फक्त दूधच नाही तर त्याचं मूल्यवर्धित पद्धतीने तुम्ही सामान जर तयार करून काही उपपदार्थ तयार करून जर विकता आले तर तेही करता येण्यासारखे आहेत. म्हणजे तुमच्या दुधालाच फक्त भाव नसणार आहे तर सेंद्रिय पद्धतीमध्ये दुधाच्या व्यतिरिक्त दुधाचे उपपदार्थ जे आहेत त्यांना देखील चांगला भाव तुम्हाला सहज भेटण्याची शक्यता आहे. मला जो आयोजकांनी वेळ दिला होता त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि आपल्याशी चर्चा करत असताना हा एक नवीन विषय आहे, नवीन इन द सेन्स की आपण करत आहात पण पशुसंवर्धनाला सेंद्रिय पद्धतीने कदाचित आपण विचार नसेल केला. त्याच्यामुळे तुमची जर काही शंका असतील तर मला आयोजकांनी असं सांगितलं होतं की तुम्ही ओपन करून द्या आणि देन आपण थोडंसं डिस्कस करू शकू. ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून मला आय थिंक माझं हे 4-5 वर्ष आहे की मी सेंद्रिय पद्धतीने पशुसंवर्धन आणि दूध निर्मितीसाठी एक चेतना निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न माझ्या पद्धतीने चालू असतो. तुम्हाला कुठल्याही शंका असतील तर महाराष्ट्र पशुविज्ञान जे आमचं विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये विस्तार शिक्षण संचालनालयामध्ये मी तिकडे असतो आणि तुम्हाला जेव्हाही माझी गरज लागेल तुम्ही मला फोनवर पण देखील कॉन्टॅक्ट करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर जर हवा असेल तर कृपा करून लिहून घ्या. तो कॉन्टॅक्ट नंबर आहे 7350686380. परत मी सांगतो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7350686380. आणि आपल्यापैकी जेवढेही ऑर्गॅनिक फार्मर्स असतील मग ते सर्टिफाईड असतील किंवा PGS थ्रू सर्टिफाईड असतील, कृपा करून आता पुढचं पाऊल जे आहे हे शेतीच्या नंतर ऑर्गॅनिक दूध, ऑर्गॅनिक मिल्क प्रोडक्शन आणि मिल्क प्रोडक्ट्सच्या हिशोबाने आपण करावं. आणि त्यासाठी आपल्याला जे काही तांत्रिक मदत लागेल, अर्थात मीही या विषयाचा एक नवीन विद्यार्थीच आहे तर त्यामुळे
जेवढं मला माहिती आहे मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि मी तुमच्यासोबत मी कदाचित शिकेल. माझं नाव आहे डॉक्टर सारीपुत्त लांडगे आणि मी परत नंबर एकदा सांगतो 7350686380. तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज. सर मी जसं सांगितलं की हा एक नवीन विषय आहे आणि याची ॲज सच अशी योजना नाही आहे कुठली. आत्मामध्ये मी प्रयत्न करत आहे की आत्माचे जे काही ऑर्गॅनिक फार्मर्सचे ग्रुप आहेत त्यांच्या माध्यमातून ऑर्गॅनिक दूध निर्मितीसाठी त्यांच्याकडे प्रेरणा द्यायची, त्यांना प्रेरित करायचं, त्यांना मोटिवेट करायचं आणि त्याच्यासाठी काही टेक्निकल मदत लागत असेल तर आम्ही तिकडे आहोत. अर्थात या रिजनमध्ये ऑर्गॅनिक मिल्कवर काम करणारे फार कमी लोक आहेत आणि त्याच्यामध्ये कदाचित कमी म्हणण्यापेक्षा कदाचित माझ्या व्यतिरिक्त अजून एक सर आहेत जे की कदाचित इकडे असतात किंवा नसतात, कदाचित मध्ये मध्ये ते बाहेर असतातच. त्याच्यामुळे तुमची जर काही गरज लागली तर प्लीज कृपा करून मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, काही हरकत नाही. ऑफिशियल टाईममध्ये तुम्ही करा आणि मी जसं सांगितलं की मी या विषयातला नवीन विद्यार्थी आहे तर आपण सोबतच काम करू आणि सोबत शिकू आणि मला जेवढं येतं मी तुम्हाला नक्की सांगेल आणि जेव्हाही तुम्हाला गरज लागेल आम्ही उपलब्ध राहू. आणि राहिला प्रश्न स्कीमचा, सध्यापर्यंत तरी ऑर्गॅनिक मिल्क प्रोडक्शन ॲज सच अशी कुठलीही स्कीम नाही आहे. इसके बाद हमारे साथ फ्यूचर ग्रुप से आलोक सिंह बिसेन जी पधारे हुए हैं. मैं उनसे भी निवेदन करूंगा कि हमारे शेतकरी बंधु का उनका संबोधन करें. नमस्कार दोस्तों, मैं फ्यूचर ग्रुप से हूँ और फ्यूचर ग्रुप एक बिग बाज़ार जो आपने देखा होगा आउटलेट है मार्केट में, उसकी मदर कंपनी है. और यहाँ पे जो जैविक खेती का कार्यक्रम चल रहा है कि जैविक खेती कैसे करें, क्यों करें और उसका उत्पाद जो होगा वो कहाँ बेचा जाएगा, बहुत सारे किसानों के मन में ये सवाल रहता है. तो जैविक खेती क्यों करें? क्योंकि आज से करीबन 100-50 साल पहले हम देखेंगे तो हमारे यहाँ कोई भी तकनीकी, कोई भी आर्टिफिशियल फर्टिलाइज़र, कोई भी रसायन नहीं था, लेकिन तब भी हमारे यहाँ खेती होती थी. और आज फिर उसी चीज़ की ज़रूरत है. कारण कि जो जैविक खेती करने के लिए या बीज के उत्पादन के लिए जो ज़मीन की उपजाऊ परत होती है उसमें ह्यूमस, बैक्टीरिया, ये सारे चीज़ें होती हैं. उसके लिए ज़रूरी है कि हम उसमें किसी भी तरीके का आर्टिफिशियल फर्टिलाइज़र या केमिकल डाल के उनको नुकसान ना पहुंचाएं. अगर वो जीवित रहेंगे तो हमारी खेती अच्छी होगी, उत्पादन अच्छा होगा, फसल अच्छी होगी, उसके उत्पाद में किसी भी तरीके का रेजिड्यू नहीं होगा. जो भी रासायनिक रेजिड्यू होता है वो रासायनिक रेजिड्यू किसी भी क्रॉप के प्रोडक्शन में नहीं होगा. उसके बाद जब प्रोडक्शन हो जाता है तो फिर हम करते क्या हैं कि अब उस उत्पाद को अच्छी तरह से मार्केट तक पहुंचाना और मार्केट में उसका खरीदार मिल पाना, ये दोनों ही चीज़ें आज के समय में भारत में थोड़ा कम है. इसका ये है कि लोगों के पास या तो जागरूकता नहीं है या उनके पास प्रॉपर पर्टिकुलर कोई एक माध्यम नहीं है कि जिस माध्यम से वो वहाँ तक पहुँच सकें या उन तक पहुँचा सकें. उसके लिए फ्यूचर ग्रुप ने अपना एक ऑर्गेनिक प्रोग्राम चलाया है और ऑर्गेनिक के जितने भी प्रोड्यूस हैं उनको धीरे धीरे करके मार्केट में इंट्रोड्यूस करवा रही है. उनके सोर्सिंग के लिए डायरेक्ट वो किसानों तक पहुंच रही है और उनका एक जो किसानों का एक सर्टिफिकेशन ग्रुप जो होता है जिसमें कम से कम 25 फार्मर और अधिक से अधिक 500 फार्मर का एक ग्रुप तैयार करती है. उसका जो सर्टिफिकेशन कॉस्ट होता है, प्रमाणीकरण का जो खर्चा आता है वो कंपनी उठाती है. सिर्फ किसान भाइयों को उनका अपना काम करना होता है, यानी कि जो खेती करनी है वो जैविक तरीके से करनी होती है. जो भी तरीका वो लगाते हैं वो जैविक तरीके का होना चाहिए. यानी कि कुल मिला के एक शब्द में बात ख़त्म करने का कि उसमें किसी भी तरीके का रसायन इस्तेमाल ना किया जाए. दूसरा, इकोसिस्टम. इकोसिस्टम मतलब जो हमारे आसपास का वातावरण है
वो कहीं ना कहीं लौट फिर के अपने पास भी आता है। मैं हूँ, आप हो, कोई भी हो, उसके पास वापस आता है। जो किसान अपना उत्पाद उपज के दौरान निकालता है और उसको बाजार तक ले जा कर के बेच के उससे मूल्य कमाता है, उससे पैसा कमाता है, वो अगली सीज़न की क्रॉप के लिए, उसी सीज़न की, जो उसने सपोज कि अगर उसने एक बार गेहूं निकाला या सोयाबीन निकाला या कपास निकाला, अगर उसको दोबारा से उसको उगाना है तो उसके लिए उसको चाहिए बीज, जो कि वो बाहर की कंपनियां लाके उनको देती हैं। बाहर की कंपनियां लेके आती हैं, देती हैं। उसमें होता क्या है, कपास उत्पादन के लिए महाराष्ट्र, कुछ पार्ट आपका एमपी का, कुछ गुजरात का, कुछ राजस्थान का, कुछ उड़ीसा का, कुछ और भी इधर साउथ के बहुत सारे स्टेट हैं जो कि कपास का उत्पादन करते हैं, सोयाबीन का उत्पादन करते हैं। उसमें होता क्या है कि अलग अलग स्टेट में अलग अलग टाइप की कुछ बीमारियां होती हैं खेतों में। उनका सीड सिलेक्शन करते वक्त जब वो बीज इकट्ठा करते हैं और मार्केट में ले जाते हैं, कंपनियां इकट्ठा करके उसको अपने प्रोसेसिंग यूनिट में प्रोसेस करके और जब मार्केट में लाती हैं, तो हो सकता है कि मध्य प्रदेश का यानी एमपी का बीज आपके महाराष्ट्र में बिक रहा है, गुजरात का बीज एमपी में बिक रहा है, उड़ीसा का बीज गुजरात में बिक रहा है। तो इस तरीके से जो बीमारियां हैं वहाँ की वहाँ और वहाँ की वहाँ और वहाँ की वहाँ है, मतलब हर जगह वो ट्रांसफ़र हो रही हैं, जो कि हम आपको दिखाई नहीं दे रहा है। उसके लिए जितनी भी केमिकल इंडस्ट्रीज़ हैं वो अलग अलग तरीके की दवाएं ला करके आपको देती हैं कि ये डालोगे तो ये फ़ायदा करेगा, वो डालोगे तो वो फ़ायदा करेगा। इस तरीके से बहुत सारी दवाएं ला के आपके पास पहुंचा देते हैं। फाइनली किसान को क्या होता है, नुकसान होता है, उसकी फसल चली जाती है, उसका इनपुट बहुत लग जाता है, उसको लोन लेना पड़ता है, ब्याज पे पैसे उठाने पड़ते हैं, सारी चीज़ें, मतलब एक तरीके से पूरा सिस्टम बिगड़ जाता है। उसके लिए ये है कि आप अपने बीज का प्रयोग करें, जो आपने पैदा किया है, जो प्रोड्यूस किया है, उस उत्पाद को ही अगले साल के लिए सुरक्षित रखें। जो अच्छा बीज है उस बीज को सुरक्षित रख करके आप अगले साल की तैयारी कर सकते हैं। उसमें कोई नई बीमारी आने की जो आशंका है वो बिल्कुल कम हो जाती है या ना के बराबर होती है। उससे जो जैविक खेती का ये प्रोग्राम है या जो जैविक खेती का काम है, वो एक्चुअल में आपको कहीं बाहर से कोई नई दवा की ज़रूरत नहीं आएगी। अगर आप अपनी जो उत्पाद है उसको सुरक्षित रखेंगे और उसी को कंज्यूम भी करें, क्योंकि वो हेल्दी फूड है। बाहर से खरीद करके कुछ भी ऐसा आप लोग ना खाएं जो कि आपके लिए हार्मफुल हो। जैसे बताया अभी कि बहुत सारी बीमारियां, कैंसर या फिर हार्ट अटैक, कैंसर के नाम पे एक कैंसर ट्रेन चलती है जो स्पेशली पंजाब से बॉम्बे के लिए चलती है। वहाँ पे पंजाब में देखेंगे, हरियाणा में देखेंगे, बहुत सारे कैंसर पेशेंट हैं, हर गांव में मोस्टली मिल जाएंगे। उसका रीज़न यही है, उनका प्रोडक्शन इतना हाई है। उसका रीज़न कि वो उनका फर्टिलाइज़र जो यूज़ करने का क्वांटिटी है, लिमिटेशन है, कोई लिमिटेशन नहीं है। जितना वो ज़मीन देती गई उतना वो डालते गए। आज के टाइम में वहाँ का जो ग्राउंड वाटर है वो भी ख़राब हो गया है, उनको भी एक्वागार्ड का पानी पीना पड़ रहा है। उसका रीज़न सिर्फ यही है कि बहुत ज़्यादा से ज़्यादा जो केमिकल इस्तेमाल किया गया खेत में, उसका नतीजा आज वो भुगत रहे हैं। तो आपको तय करना है कि आपको करना क्या है अगले 100 साल में या अगली पीढ़ी के लिए, तय करना है आपको। क्योंकि अगर आप बाज़ार में जाएंगे, मार्केट में जाएंगे, तो वहाँ बहुत सारे ऑप्शन मिलेंगे। फैसला आपका करना है। आप अपने फैसले पे अडिग रहिए कि 100 साल बाद की स्थिति क्या होगी। उस स्थिति में आप जाएंगे कि आपके यहाँ भी इस तरीके की बीमारियाँ फैलें, या कौन बीमार रहना चाहता है? कोई नहीं रहना चाहता। मेरा एक अपना मतलब पर्सनल अनुभव जो है वो मैं क्योंकि हम लोग के यहाँ आईसीएस बनाने का जो प्रोग्राम चलता है, उसमें फार्मर्स को जोड़ने का, उसमें फार्मर्स के साथ सर्टिफिकेशन प्रोसेस पूरा कंप्लीट करने का, तो उसमें एक किसान हमको मिला। उसने ये बताया कि बीमारी कहाँ से आती है और क्यों होती है। बीमारी को हम ही लोग पालते हैं, पिछले 50 साल से पालते हुए चले आ रहे हैं। आज वो कैंसर हो गई, किसी की हार्ट अटैक हो गई। 100 साल पहले, 50 साल पहले ऐसी चीज़ें नहीं थी। लेकिन
इधर जब से ये केमिकल फर्टिलाइज़र आए, केमिकल इनपुट्स आए, उस समय से लेकर के अब तक बहुत सारी बीमारियां, बहुत सारी चीज़ें अब आ रही हैं। तो फैसला आपको करना है, बीमारी पालनी है या ख़त्म करनी है। इसके लिए धीरे धीरे आपको जैविक खेती को अपनाना होगा। जैसा डॉक्टर साहब ने एक नई चीज़ बताई कि आप लोग उसके साथ जो पशुपालन है उसका उत्पाद भी जैविक तरीके से ले सकते हैं। ये इस समय तो पॉसिबल है, इसलिए पॉसिबल है क्योंकि इससे पहले जो हमारा एनपीओपी का स्टैंडर्ड था वो जस्ट मैच करता था यूरोपियन स्टैंडर्ड से। वहाँ पे जो इनकी रिक्वायरमेंट थी कि एक गाय के पीछे हमारे पास, किसी भी किसान के पास कितनी एरिया होनी चाहिए, 1 एकड़ में 1 गाय रखना, ऐसा हर किसी किसान के पास पॉसिबल नहीं है क्योंकि यहाँ पे छोटे एरिया हैं, छोटे खेत हैं। इसलिए उन किसानों को चाहिए, अब उस स्टैंडर्ड में थोड़ा सा चेंज हुआ है कि अब वो ऐसा कर सकते हैं और उसके लिए सर्टिफिकेशन के लिए जा सकते हैं, जो कि हमारे देश में जो अपेडा गाइडलाइन में काम कर रही हैं, प्राइवेट सेक्टर की बहुत सारी सर्टिफिकेशन एजेंसियां हैं, जो 28 एजेंसियां हैं, उसमें से किसी के पास जा कर के आप सर्टिफिकेशन ले सकते हैं और उसका जो भी उत्पाद है वो आप मार्केट में ला करके ऑर्गेनिक तरीके से सेल आउट कर सकते हैं। उसके लिए हमारी कंपनी यहाँ पे, या अभी स्पेशली जो है हम लोगों का जो प्रोजेक्ट चल रहा है वो राजस्थान और एमपी में चल रहा है। वहाँ पे हम लोग किसानों के साथ जा कर के मीटिंग करते हैं, ट्रेनिंग करना। बहुत से किसान ऐसे मिलते हैं कि उनके पास इतना पैसा नहीं होता है कि जो उनकी गोबर की खाद तैयार होती है घर पे, उसमें वो ट्रॉली ट्रैक्टर का भाड़ा दे करके खेत तक ले जाएं। उसके लिए उनको एक तरीका बताया गया कि आप 1 बाई 1 की जो मेश आती है, जो जाली आती है, उसका 4 बाई 5 फीट का टुकड़ा ले लीजिए, उसको खेत में रोल करके बांध के एक रिंग टाइप का बना दीजिए। उसके अंदर आप 3:2:1 के अनुपात में ड्राई मैटर, ग्रीन मैटर और जो आपका गोबर का खाद है वो डाल दीजिए। उसके ऊपर से आप गौमूत्र और पानी के मिश्रण का छिड़काव करते रहिए और हर 5वें दिन या 1 हफ्ते के अंदर उसकी जगह बदल दीजिए, उसको मिक्सिंग करते रहिए। ये तरीका करने से आपको 20 से 25 दिन में खाद तैयार मिलेगी, जो कि अगर हम सड़ी हुई खाद अगर खेत में डालते हैं तो वो फसल में उत्पादन बढ़ाती है, लेकिन अनमैच्योर खाद अगर हम खेत में डालते हैं तो वो खेत में बीमारियों का घर हो जाती है। उसमें बहुत सारे ऐसे कीट आ जाते हैं, ऐसी माइक्रोब्स आ जाते हैं जो कि हमारी फसलों के लिए लाभकारी नहीं है। उसमें ज़रूरी है कि हम खेत में सड़ी हुई खाद ही डालें। बहुत से किसान ऐसा करते हैं कि उनका खेत सामने होता है, जो भी गोबर डेली का निकलता है वो खेत में डाल देते हैं। वो ऐसा ना करें, वो सड़ी हुई खाद का ही इस्तेमाल करें। दूसरा, एक इसमें जितने भी लोग बैठे हुए हैं, क्योंकि हम लोग एक इंडियन कम्युनिटी से हैं और सारे लोग एक इस पे जो गुड टाइम होता है, किसी भी अच्छे काम को करने से पहले हम अक्सर किसी भी जानकार या पंडित से एक टाइम पूछते हैं कि इस काम को करने जा रहे हैं, इसका शुभ मुहूर्त का टाइम आप बता दो। उस काम को करने के लिए एक शुभ मुहूर्त होता है, वो टाइम बताता है, उस टाइम के अकॉर्डिंग हम वो नया काम स्टार्ट करते हैं। उसी तरीके से ऑर्गेनिक से थोड़ा सा हटके या उससे ऊपर कह लीजिए एक बायोडायनेमिक फार्मिंग है, जिसमें खेती से रिलेटेड कि आपको खेती में बिजाई कब करनी है या उसमें इंटरकल्चर कब करना है, उसके खरपतवार का नियंत्रण कब करना है, उसमें सिंचाई कब करनी है, उस तरीके का एक कैलेंडर दिया हुआ है। जिस समय जो आयनिक फोर्सेस जितनी भी हैं, मतलब जितने भी प्लैनेट्स हैं ये हमारे इस ब्रह्मांड में, उनका कब पॉजिटिव इम्पैक्ट होगा उस क्रॉप पे, उस चीज़ को वो एक पर्टिकुलर टाइम देते हैं। उस कैलेंडर में आपको, बायोडायनेमिक कैलेंडर में आपको पर्टिकुलर वो टाइम मेंशन होता है कि आपको अगर सोयाबीन की खेती करनी है या दलहन की खेती करनी है या तिलहन की खेती करनी है या कपास लगाना, कुछ भी जो भी आपको लगाना, वो कैलेंडर वाइज उसमें दिया हुआ है। उसको आप चाहें तो गूगल करके डाउनलोड कर सकते हैं या फिर हमारा नंबर 9616652255, इस पे कभी भी आप कॉल करके आप मेरे से ले सकते हैं।
9616 65 2255। इस कैलेंडर में जितने भी चीज़ें खेती से रिलेटेड हैं वो सारी चीज़ें दी हुई हैं, और ये जस्ट उसी पे आधारित है कि किसी भी काम की शुरुआत करने के लिए, किसी काम को करने के लिए हमारे पास जो कॉस्मिक फोर्सेस हैं वो कब पॉजिटिव होती हैं, कौन से टाइम में पॉजिटिव होती हैं। उसमें यहाँ तक उसमें दिया गया है कि जो आप जीवामृत बनाते हैं या कोई भी बायो पेस्टिसाइड आप बनाते हैं या नीमर्क बनाते हैं, उस सारी चीज़ों का उस खेत में, उस पर्टिकुलर क्रॉप में कब आपको उसका छिड़काव करना है। पहली चीज़ तो आप एक मेजर अंतर जान लीजिए कि जितने भी केमिकल फर्टिलाइजर हैं या पेस्टिसाइड हैं ये सनलाइट में काम करते हैं, और बायो फर्टिलाइजर जितने भी हैं ये सनसेट के बाद काम करते हैं या सनराइज से पहले। इनका जो भी आप छिड़काव करते हैं वो उससे पहले करिए। दूसरा, जो ये जैविक उत्पाद है, ये आपने देखा होगा कि हमारे यहाँ से एक्सपोर्ट होकर बाहर की अदर कंट्रियां सबसे ज़्यादा खरीदती हैं। उसका रीज़न क्या है? क्योंकि उनके पास लैंड एरिया तो हमसे ज़्यादा है, सारी चीज़ें हमसे ज़्यादा हैं, लेकिन फिर वो इंपोर्ट करके क्यों खा रहे हैं? उसका रीज़न ये है कि हम जाने अनजाने में किसी भी तरीके से हम ऑर्गेनिक फार्मिंग कर रहे हैं बाय द डिफ़ॉल्ट, लेकिन प्रोडक्शन के चक्कर में हम धीरे धीरे अपनी उस फार्मिंग को छोड़ करके प्रोडक्शन के पीछे भागते भागते उसमें फर्टिलाइज़र इनपुट्स जो भी ऐड कर रहे हैं उसका नतीजा अगले 50-100 साल में देखने को मिल जाएगा। धीरे धीरे वो एरिया ड्रॉट लैंड में चेंज हो जाएगी, यानी कि एकदम बंजर हो जाएगी, उसका कोई प्रोडक्शन नहीं निकलेगा। तो उस स्थिति में पहुंचने से पहले ही हम उसमें सुधार ले आए। जो हमारी कंपनी का एक विज़न है वो यही है